संत गजानन महाराज परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याचा जो योजना राबवलेली आहे, काय झालं, काय समस्या आहे का, काय बोलत आहे का, काय बोलत आहे, आम्हाला बोलायचं. आम्ही गरीब लोक, सांगा समस्या सांगा. आम्ही गरीब लोक फुटपाथवर दुकान लावतो. फुटपाथवर आम्हाला दुकान पाहिजे. आम्ही बेघर बेरोजगार व्हायला, फुटपाथच्या माता आमचं जीवन आहे. फुटपाथवर जर आम्ही पोट नाही भरतो काय तर भीक मागा आम्ही. आमच्या दुसरं काम काही होत नाही. या गोष्टी सर्व प्रशासनाला सांगावं लागतात. मित्रांनो, गोरगरिबांचं जे नुकसान होत आहे त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. प्रशासन दुर्लक्ष करताना जर का समजा फुटपाथवरच्या जर दुकाना जर उठल्या तर मग ह्या गोरगरिबांना उपासमारीची वेळ येईल. मग यांनी कुठे जावं, आम्ही काय करा. हा प्रश्न तुमच्या फुटपाथवाल्याचा. 2 मिनिटात स्थानिक लोकांचा विचारतो. काही गंगा इथं दुकानवाले पण आहेत. काल झालेली जी घटना आहे, अतिक्रमणचा जो भाग होता, यांना पूर्व सूचना दिल्या गेली होती की नव्हती सूत्रांच्या माहिती. स्थानिक लोकांची इथं काय मतभेद आहे ते आपण त्यांना जाणून घेऊया. आम्हाला सांगितलं नाही, काही नाही. 2 मिनिटात आले, आम्हाला 5 मिनिटाला वेळ दिलाही नाही. डायरेक्ट आमच्या दुकानात तोडून टाकलं. गावामध्ये जसं अजिबात रोजगार नाहीये, कंपनी नाही, MIDC नाही. सर्वसाधारण माणसानं पोट कसं भरायचं, याचं सामान जप्त होते. 200-250 रुपये रोज हे डेली कमावतात. हे 500 ते 700 दुकानदार आहेत, दरवर्षी मतदान करतात. फक्त मतदान करून हे मोकळे होतात. बाकी सर्व पार्टी आपला याच्यामध्ये कोणत्याच पक्षाला विरोध नाहीये, पण एवढ्या 700 दुकानदारांचा रोजगार कोण उपलब्ध करून देईल? नगर परिषद दुकानं काढून या गोरगरिबाईला भाड्यानं दुकानं देणार का? हा प्रश्न आहे. पुढच्या वेळेस इलेक्शन येणार तेव्हा हे जनता मतदान करणार. मी म्हणतो तुम्हाला सक्षम पहिले मतदान करायच्या अगोदर विचार करा एकदा की आपल्या रोजगार अवेलेबल होते काय. आपण मतदान करतो, मतदान हे पैसे घेऊन करूच नका अजिबात. जर आपला रोजगार अवेलेबल होत नसेल तर बहिष्कार करा या मतदानाचा. बघा, जनतेचा आक्रोश हा वाढत चाललेला आहे. जनता आपापल्या मनातले मतभेद मांडत आहेत. आता इथपर्यंत अतिक्रमणाचा भाग होता, आता आला शेवटी हा लोकशाहीचा भाग. आता लोकशाहीच्या भागात जर निवेदन देताना किंवा बोलताना आणखी स्थानिक लोकांच्या काही ज्या चर्चा आहेत त्या आपण जाणून घेऊया. आम्ही बेघर बेरोजगार स्वतःच्या आमच्या दुकानं घेतले ना कमिटीनं. हे घर हे पिंपळाखाली आमचा मातंगवाडा होता ना, घर घेतले, दुकानं घेतले. मग आम्ही रोजगार कुठे करा? आता 4 किलोमीटर नेऊन टाकलं. बरं ठीक आहे, आम्हाला वर्षाची बोलायचा प्रयत्न करतो कारण सीओ मॅडम असल्यामुळे त्यांचे अधिकारी जे ते अधिकारी बोलायचा प्रयत्न करतो. आता नेमका यांच्यावरती प्रशासनाचं मत काय, पुढची प्रक्रिया काय यावर जाणून घेऊया. काल जी अतिक्रमण योजना राबवली त्या अतिक्रमणा संदर्भात सरळ तुम्ही म्हणजे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे, तर स्थानिक लोक जमाच आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की 1 दिवस अगोदर नगर परिषदची गाडी येते, साऊंड त्यात वाजवते आणि सांगते की तुमचं अतिक्रमण जे काही असेल ते बाहेर काढा. त्यांना वेळ देते. यावेळेस असं काहीच घडलेलं नाहीये. न वेळ देता सरळ आले आणि JCBचा फावडा त्यांनी लावला. याचं नेमकं कारण काय? कारण रस्त्यावरच्या अतिक्रमणासाठी नोटीसची गरज नाही आणि कोणाला सांगण्याची गरज नसते. आणि हे काही पहिल्यांदा नाही होऊन राहिलं ना, याच्या आधी पण खूप वेळा काढलेला आहे ना. प्रत्येक वेळा तेच मॅडम, हा जो भाग होता नोटीसचा, हा फुटपाथचा भाग. फुटपाथच्या भागाला तुम्हाला नाही, पण हे जे स्थानिक लोक जे आहेत तिथले खाजगीवाले, या खाजगीवाल्यांना तर नोटीस द्यावं लागेल तुम्हाला. नाही. सगळे फुटपाथवरच लावत आहे ना. फुटपाथ सरकारी रस्ता आहे ना मॅडम. इकडनं खाजगी आहे, हा साईड खाजगी आहे. फुटपाथचा रस्ता कोणता हा आहे? आणि फुटपाथ इकडनं जर आले तुमच्या नाल्याबरोबर याची गरीब असते. फुटपाथ असते. ठीक आहे, जी काही असेल, पण हे खाजगी आहे, त्यांचं काही जे नुकसान झालं त्यांचं कसं? नुकसान त्याला कसं उत्तर नाही. रस्त्यावर असलेलं आम्ही काढले ना. म्हणजे रस्ता आहे तो एक प्रकारचा फुटपाथ म्हणजे. आता मी जिथं पाहिलं तिथं नागलकर साहेबांचं शेटर जे आहे ते एकदम त्यांच्या खाजगी आतल्या जागात आहे, पण त्या आतल्या शेटरलाही त्यांचं म्हणजे तुमच्या JCB फावडाला त्यांचं एवढं नुकसान झालंय भरगतच्या प्रमाणात. त्याचं काय उत्तर देणार नगर परिषद? त्याला नगर परिषद नाही आहे जबाबदार. त्याला जबाबदार कोण? ते स्वतः त्यांचं असं दिसते तर रस्त्यावर तर नाही मॅडम आहे रस्त्यावर. बरं, हे तुमची जे हे अतिक्रमण योजना जे हे तत्तुरमतूर आहे, फक्त काही दिवसापर्यंत तुमच्यावर प्रेशर आलंय म्हणून चालू आहे की आता ही कंटिन्यू सतत राहणार आहे? कंटिन्यू चालू राहणार.